तर सोयाबीन आणि कापसाची हमी भावपेक्षा जास्त दराने खरेदी होणार असल्याची माहिती यावेळी फडणवीसांनी दिलेली आहे। सोयाबीन आणि कापसाला अधिक दर मिळावा यासाठी होणाऱ्या कच्च्या तेलावरील ड्यूटी वाढवा अशी मागणी फडणवीसांनी मोदींकडे केली आहे। यंदाच्या हंगामात सोयाबीन आणि कापसाची खरेदी हमी भावापेक्षा जास्त दराने होईल असं वचनच फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींच्या साक्षीने शेतकऱ्यांना दिलं। आमच्या सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतल्याचं फडणवीस म्हणाले। वर्ध्यात विविध विकास कामांचं भूमिपूजन मोदींच्या हस्ते पार पडलं। यावेळी फडणवीस बोलत होते। तर आज मला मोदीजींचे पुन्हा आभार मानायचे आहेत। आमच्या सोयाबीनच्या कापसाच्या शेतकऱ्याला शेतमालाचा भाव मिळाला पाहिजे। आम्ही मागणी केली की तुम्ही आयात होणाऱ्या कच्च्या तेलावर त्या ठिकाणी ड्यूटी वाढवा, आमच्या सोयाबीनचे भाव वाढतील। मोदीजींनी तात्काळ निर्णय घेतला आणि ड्यूटी वाढवली। आज सोयाबीनला त्या ठिकाणी भाव मिळायला सुरुवात झाली आणि मी विश्वासाने सांगतो हमी भावापेक्षा जास्त भावामध्ये यावेळी सोयाबीनची खरेदी होईल, कापसाची खरेदी होईल। शेतकऱ्यांकरता आमच्या सरकारनं मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय।